वियाना रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण करणार आहे मटकीची रस्सा भाजी करणार आहे. त्यासाठी कढई ठेवले, ते जरासं तेल टाकून आपण पहिले मटकी भाजून घेऊया, म्हणजे त्याचा वास असतो तो निघून जातो. तर सर्व मटकी आहे ती धुवून आपण व्यवस्थित अशी भाजून घेऊया. तर मटकी भाजून झाले, त्याला आपण एका ताटात काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण आमटी फोडणी टाकूया. तर 2 पळी तेल टाकून घेतले, त्यात आपण बारीक चिरलेले 2 कांदे आहेत ते सुद्धा टाकूया. व्यवस्थित असं कांदा परतून घेऊया. त्यातच आलं, लसूण आणि कोथिंबीर आहे ती बारीक करून घेतली, ती सुद्धा टाकूया. त्यातच एक बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो सुद्धा टाकूया. त्यात सर्व सुके मसाले टाकूया. अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट टाकूया. त्यातच चवीनुसार मीठ सुद्धा टाकूया. आता तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मसाला छानपैकी भाजत आला आहे. टोमॅटोसुद्धा गिर झालं आहे. त्यातच मटकी आपण भाजून घेतलेली ती सुद्धा टाकूया. परत एकदा व्यवस्थित असं परतून घेऊया. त्यातच 1 ग्लास जेवढं गरम पाणी करून घेतलेलं आहे ते सुद्धा वतूया. गरम पाणी टाकलं की त्याच्यामुळं कट छान येतो भाजीला. त्यातच कोथिंबीर टाकूया धुवून. आता त्याच्यावर झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं आपण मटकी शिजू देऊया. तर 10 ते 15 मिनटं झाल्यात, आपण बघूया मटकी शिजली का. तर मटकी छानपैकी शिजली. तर रेडी झाली आपली मोड आलेली मटकीची रस्सा भाजी. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.